मेनोपॉज मध्ये वेट गेन का होतो, नॅचरल कंट्रोल कसा करावा, मेनोपॉज नंतर अचानक वेट वाढायला लागला आहे का, तुम्ही तेच खात आहात, लाईफस्टाईल पण तसाच आहे, तरीही वजन वाढतंय, विशेषतः पोटावरचं फॅट वाढतंय. मग एक प्रश्न, हे नॉर्मल आहे का की काहीतरी हॉर्मोनल बदल चालू आहे? आज आपण याचं खरं कारण आणि नॅचरल उपाय समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज आपण मेनोपॉज मध्ये होणाऱ्या वेट गेन बद्दल बोलणार आहोत आणि सर्वात महत्वाचं ते कंट्रोल कसं करायचं नॅचरल पद्धतीने. वाय वेट गेन हॅपन्स? मेनोपॉज मध्ये वेट गेन होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे हॉर्मोनल चेंजेस. पहिलं कारण इस्ट्रोजन कमी होणं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन हॉर्मोन कमी होतो, त्यामुळे फॅट डिस्ट्रीब्युशन बदलतं आणि फॅट पोटावर जमा होतं. दुसरं, मेटाबॉलिझम स्लो होणं. वय वाढल्यामुळे मेटाबॉलिझम नॅचरली स्लो होतं, म्हणजेच बॉडी कॅलरीज कमी बर्न करतं. तिसरं कारण, मसल मास कमी होणे. मसल कमी झाल्यावर फॅट वाढायला सोपं होतं. चौथं कारण म्हणजे स्लीप डिस्टर्बन्सेस. मेनोपॉज मध्ये झोप नीट लागत नाही, त्यामुळे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात आणि वेट वाढतं. पाचवं कारण म्हणजे स्ट्रेस आणि इमोशनल चेंजेस. स्ट्रेस हॉर्मोन्स वेट गेन मध्ये मुख्य भूमिका बजावतात. खूप महिलांचा एक कॉमन प्रश्न, पोटावरचं फॅट का वाढतं? कारण इस्ट्रोजन कमी झाल्यावर फॅट स्टोरेज पॅटर्न बदलतं आणि फॅट पोटावर म्हणजेच ॲब्डोमेन एरियावर जमा व्हायला सुरुवात होते. वेट गेन कंट्रोल करण्यासाठी आपण फक्त डाएट नाही, कम्प्लीट अप्रोच घ्यायला पाहिजे. होमिओपॅथी हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मदत करते. तुमच्या बॉडी टाईप नुसार ट्रीटमेंट दिले जाते. दुसरं म्हणजे डाएट करेक्शन. प्रोसेस फूड कमी करा, शुगर इनटेक कमी करा, प्रोटीन आणि फायबर वाढवा. तिसरं, रेग्युलर एक्सरसाइज करा. वॉकिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे. मसल मास मेंटेन करण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज महत्वाचा आहे. चौथं म्हणजे झोप सुधारणे. स्लीप, प्रॉपर स्लीप शिवाय वेट कंट्रोल करणं कठीण आहे. पाचवा म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. योगा, मेडिटेशन खूप जास्त युजफुल ठरतात. माझ्या एका पेशंटचं मेनोपॉज नंतर खूप वेट वाढलं होतं. ती खूप डाएट करूनही वेट कमी करू शकत नव्हती. आम्ही होलिस्टिक अप्रोच घेतला, होमिओपॅथी प्लस लाईफस्टाईल चेंजेस. 3-4 महिन्यात वेट स्टॅबिलाइज झालं आणि हळूहळू कमी व्हायला लागलं. मेनोपॉज मध्ये वेट गेन होणं नॉर्मल आहे, पण तो कंट्रोल करता येतो जर तुम्ही हॉर्मोन्स बॅलन्स केले आणि लाईफस्टाईल सुधारली तर. वेट मॅनेज करणं अगदीच शक्य आहे. जर तुम्हाला मेनोपॉज मध्ये वेट गेनचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य मार्गदर्शन घ्या. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन एक नवीन विषयासोबत. धन्यवाद.